हरि शरणं नमो साईनाथ। नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे। जर तुम्ही बघतच असाल, आपल्या आज भावांसोबत बऱ्याच दिवसातनं आपण चाललो आहे। सध्या आपले ब्लॉग देवदर्शनाचेच आहेत। तर आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वरला, आपल्या नाशिकमधलं 12 ज्योतिर्लिंगामधलं एक जे ज्योतिर्लिंग आहे, तर तिथे जाणार आहे। त्याच्यानंतर आपण घेणार आहे वणीच्या देवीचं दर्शन घेणार आहे आणि तसंच साईबाबांचं दर्शन देखील आपण शिर्डीमध्ये घेणार आहे। तर तुम्ही आपले ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। तर ही वडपे गावाची कमानी आहे आणि लगेच राईट साईडला तुम्ही बघू शकता 1 किलोमीटरवरती असलेला आपला समृद्धी महामार्ग स्टार्ट होता। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता। तर समृद्धी महामार्गाचा टोल नाशिकपर्यंत किती आहे तो पण तुम्हाला मी दाखवणारच। पहिला बोगदा चालू झालेला आहे आणि कुठल्या गावाचा आहे तुम्ही बघू शकता, अंबरजे। इगतपुरीवरनं एक्झिट आहे, तो आपण नाशिकला निघणार आहे त्र्यंबकेश्वरला जायसाठी। त्र्यंबकेश्वर रोडला बघू शकता तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्यायसाठी पर्यटक। तसं आज संडे असल्यामुळे जरा जास्तीच पर्यटक आहेत। सागर हो पब्लिक आहे। मंदिर नाही लांब नाही राहिला, आता 6 किलोमीटर असेल। आता आपण इथे पार्किंग केली आणि मग आता आपण चाललो आतमध्ये दर्शनाला त्र्यंबकेश्वरला। बघू आता आपल्याला किती टाइम लागणार दर्शनाला। त्या महादेवाचा नंदी, ओरिजिनल महादेवाचा नंदी वाटतं। पकड हा मित्रांनो, तुम्ही लाईन बघू शकताय, ही दर्शनाची लाईन आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये भरपूर अशी गर्दी आहे आणि आज संडे असल्यामुळे तुम्ही बघू शकताय किती पब्लिक आहे आणि 500 लाईनीला देखील 2 तास लागणार आहेत। तर मित्रांनो, आता फायनली आपण दर्शन घेतलेलं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि भरपूर गर्दी होती अशी भाविकांची। कसं उपवास पण चालू आहे काही लोकांचा, तर त्याच्यामुळं त्र्यंबकेश्वरमध्ये भरपूर गर्दी आहे। आणि मेन गोष्ट, आपण संडेच्या दिवशी येतो। तर आता इथनं दर्शन घेऊन आपण निघणार सप्तशृंगी मातेचं दर्शनाला। मग त्याच्यानंतर रात्री आपण स्टेला जाणार आहे शिर्डीला। मग सकाळी आपण दर्शन साईबाबांचा घेणार आहे। अजून 4 किलोमीटर काही आंबा घ्यायचा आहे, आंबा पाहिजे पण कसं आम्हाला खरं रस्ता आता वाजले आणि 7 वाजलं, आपल्याला बराच टाइम झाला ना। आता आपण वणीगडावरती पोहोचलो, आपले सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला आले। आपण 3.5 शक्तिपीठामधलं एक ते सतीस्थान आहे आपल्या वणी मातेचं। बघू शकता आम्ही वणीच्या गडावरती पोहोचल्यावरती आम्हाला समोरची गाडी देखील म्हणजे एवढी दिसायला एवढा प्रॉब्लेम येतं की जवळ गाडी येतीच फक्त दिसतं, एवढा धुक्यान किती धुका तुम्ही बघू शकता। आम्ही रात्री निघलो म्हणून आता आपण पोहोचलो वणीच्या गडावरती आणि फुल गर्दी आहे। आणि एवढी गर्दी म्हणजे ना, गाड्या बघा किती लागल्यात, पार्किंगला जेवढ्या गाड्या आहेत आणि बाहेर देखील एवढ्याच गाड्या आहेत। तिकीट काउंटर रोपवेचा, इथनं रोपवे मध्ये जाऊ आपण। आपण रोपवे मधनं, तर भरपूर पब्लिक वेटिंगला जायला पण हेच रोपवे आहे। हा लास्ट असेल, आता लास्टचा टायमिंग असेल 9चा। प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी, अम्बे बोलो जय माता दी, चंबे बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी। मित्रांनो, आता मी लाईव्ह दर्शन घेऊ शकतो सप्तशृंगी मातेचं।
आता आपण सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं, बघितलं तुम्ही किती मस्तपैकी आपलं दर्शन झालं. 8 वाजता आपण इथं पोहोचलो होतो आणि तुम्हाला देखील बघायला भेटला असेल कसा दर्शन झाला तो. जय माता दी. तर मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन आपण रोपवेमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही खाली जाऊ. तर झालं आता आपलं दर्शन. माहीत बघू आपल्याला जर शिर्डीला जायचं असलं तर शिर्डीला जाऊ, नाहीतर इथे स्टे करू, मग सकाळी शिर्डीला जाऊ. फुल फोग आहे इथे वरती. आपण 12:30 वाजता शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे. तर आता आपण पहिला रूमवरती जाऊ, त्यानंतर सकाळी दर्शन घेणार आहे आपण. असं पण आपण साईविरामध्ये आता रूम घेतला आहे. तर सकाळी आता मस्तपैकी आपण फ्रेश होऊन सकाळी दर्शन घेऊ. मी 9 वाजता एकदम ओके झालेलं आहे. तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आणि आपण आज शिर्डीमध्ये आहे आणि तसंच आता आपण दर्शनाला जाणार आहे. साईबाबांच्या आतमध्ये आपल्याला मोबाईलला नेता येणार, पण तुम्हाला साईबाबाच्या आजूबाजूचा परिसर तर मी नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि शिर्डीमध्ये किती गर्दी आहे मला मी दाखवतो. आज सोमवार असली तरी पण भरपूर गर्दी शिर्डीला होत असतं साईबाबाच्या चरणी. तर अजून इकडे पब्लिक आहे, म्हणजे भरपूर पब्लिक आहे. आपण जवळच घेतलं आहे मंदिराचे रूम. चला आता आम्ही चाललो दर्शनाला. आणि तर मित्रांनो ही गुलाबाची फुलं पहिल्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन नव्हती देत होती, पण आता आतमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता ना. आता आपण जाणार आहे चप्पल काढायला आणि चप्पल आणि लोकरमध्ये मोबाईल ठेवू आपला. नमो साईनाथं, नमो साईनाथं, नमो साईनाथं, साई शरणं हरी शरणं, नमो साईनाथ. तर मित्रांनो ओम साईराम. आमचा 10 ते 15 मिनिटामध्ये दर्शन झाला, कारण की आम्ही आज पास काढलेला 200 वाला. लाईनीला थांबायला भरपूर गर्दी असतं, तसं 1 ते 2 तास जातं इथं आल्यानंतर. तर आम्ही पास करून 10 ते 15 मिनिटामध्ये आपलं दर्शन झाला. आणि कसं दर्शन झाला तुम्ही बघू शकता. आपण लाईव्ह फुटेज काढलेले. आता उडपीमध्ये आपण जाणार आहे नाश्ता करायला, कारण का आता लाईनीला आपण थांबलो, मग थोडी जरा 10:30 पण वाजल्यान. तर चला आता आपण जाऊन नाश्ता करू. उडपीला का बसलो, कारण का कुठे कशी सेवा असते, जेवणाची क्वालिटी कशी असते काय आयडिया नसतं, पण इथे चांगली क्वालिटी असते म्हणून आपण इथं बसला. तर भावांनो ओम साईराम. ओम साईराम. कारण कसा झाला दर्शन आपला? दर्शन व्यवस्थित झाला, काही धक्काबुक्की नाही झाली, मस्त मजा मस्तपैकी झाला. हा तर पंकज तुझा? दर्शन एकदम चांगला स्वतःचा झाला. तर सागर भाऊला पण कसा दर्शन भेटला तर तुम्ही बघितला लाईव्हला किती सर उभा होता. सागर एकदम करेक्ट दर्शन झालं आमचा. शिर्डीला आल्यासारखा दर्शन नक्कीच आपला होत असतो. बाबा आपल्याकडनं तो कार्य घडून आणत असतो. तर मित्रांनो तुम्ही देखील कधी करता प्लॅन शिर्डीला, लवकरच प्लॅन करा तुम्ही. ओम साईराम. कशी क्वालिटी आहे बघा तुम्ही. चल घ्या. चला थोडंसं घ्या थोडं थोडं घ्या. थांबू नको, लाजायचं नाही. चला मित्रांनो आता आम्ही निघतोय. तर आता सामान बॅगा बिगा ठेवू आम्ही सगळा आतमध्ये. मग इथनं आता आपण निघू डायरेक्ट घरी जायला. ती पण ठेवतं पुढं ठेवचं. तर चला आता आपण या हॉटेलला होतो, आता निघू आम्ही. पहिले फोटो काढायला जाऊ. तर मित्रांनो चला ओम साईराम. आपला मस्त सुखाचा प्रवास झाला आहे. तर आता आपण निघू थेट घरी समृद्धी महामार्गावरनं. आणि कमीत कमीत आपण 2.5 ते 3 तासामध्ये 3 तासामध्ये आपण घरी पोहोचू. म्हणजे पण समृद्धी महामार्गावरनं कल्याणपर्यंत तर आपण 2.5 तासात पोहोचणारच आहे. तर चला बघा आपला कसा होईल तो प्रवास तुम्ही. आता आपण 4 नंबर गेट जवळ आलोय. जरा तुम्ही गाडी घेतली का गाडीची पूजा पण इथं केली जाते. पावती असते त्यांची ती फाडाची. आणि आता जर तुम्हाला फोटो बिटो काढायचा असतील शिर्डीला आल्यावरती तर तुम्ही इथे फोटो काढू शकता. आणि तसंच आपल्याला कलसाचा देखील इथे दर्शन होतो.
तसंच मित्रांनो तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला बघू शकता साईबाबाची प्रतिमा. नंतर जर तुम्ही फॅमिली घेऊन येत असाल तर इथे नक्कीच फोटो काढायला या 4 नंबर गेटच्या समोरच. तर तुम्ही बघू शकता साईबाबांची काढलेली प्रतिमा असतील, बघण्यासारखं दृश्य, गार्डन आहे. लहान मुलं असतील त्यांना घेऊन तुम्ही त्या गार्डनमध्ये पण येऊ शकतास. इथे तुम्ही फोटो पण काढू शकता. तुम्ही पालखी देखील बघू शकता. पालखीचं देखील दृश्य काढण्यात आलेलं आहे. साईबाबांचं खांद्यावर घेतलेली पालखी असेल, साईबाबाचे सेवक असतील, तर नक्कीच तुम्ही या इथे गार्डनमध्ये नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या. पण तिथे महाप्रसादामध्ये जाणार आहे. तिथे 2 लाईनी असतात. फ्रीची एक लाईन असते, तुम्हाला तिकीट भेटेल तिथे. कधी कधी तिकीट भेटतं, कधी नाही भेटत. पण 10 रुपये येतात ना, तर फ्री असतं. पण तुम्हाला जर अजून जर वरती VIP जर डायनिंग टेबलवरती जर पाहिजे असेल, तिथे पण टेबलवरतीच असतो. पण डायनिंग टेबलवरती म्हणजे तुमचे जेवढे माणसं असतील 4-5 तेवढे आपण एकत्र बसू शकतो. तर तिथे जायचं असेल तर तुम्ही महाप्रसादाकडे जाऊ शकता. तुम्ही बघू शकता, हे बघा शिर्डी पोलीस स्टेशन आहे, त्याच्या बाजूलाच आहे महाप्रसादालय. तर तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मी महाप्रसादाची कशी सोय असते. ती प्रतिमा कुठे आहे माहिती आहे का? ही जिथे महाप्रसादालय आहे तिथे सीन आहे. तर तिथं आल्यानंतर तुम्हाला हे दर्शन होऊ शकतं. आल्यानंतर तुम्ही बघू शकता लहान मुलांचे 30 रुपये आणि तसेच मोठ्यांचे 50 रुपये. तर आपण ते 50वाला तिकीट काढू इथनं. जेवणाची सोय. हे भाऊ काढला ना? तर काय लाईन नसतं तेवढी. आज सोमवार असल्यामुळे तेवढी गर्दी नाही आहे. चला, तुम्हाला राईट साईडला वरती जायचं आहे. जर तुम्ही VIP पास काढत असेल 50वाला तर तुम्हाला म्हणजे असं लाईनीत नाही बसत, वेगळं सेपरेट डायनिंग असतं. तर डायनिंगवरती आपण बसू शकतो, जेवढे आपली माणसं असतील तेवढी. तसंच मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, इथं आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते राईट साईडला आणि लेफ्टला देखील. बघू शकता किती स्वच्छ प्लेटी असतात सर्व. आणि आतमध्ये मेन स्वच्छता बघू शकताय तुम्ही. हा, मला इथनं प्लेट दिले जाते, नाहीतर पहिले वाढून द्यायची. पण आता इथे प्लेट हातात देतात आपल्या. आता इथनं हातात घ्यायचं आपण, नाही तर पहिला इथं वाढलेला असायचा. शकता महाप्रसादामध्ये तुम्हाला पापड, चपाती आणि तसंच पुढे राईस देखील भेटतं. आम्हा थोडा आहे दे ना, इथं डाल दो थोड़ा है साइड में. हाँ अम्मा थोड़ा थोड़ा देना, ज़्यादा मत देना. थोड़ा थोड़ा देना सब्जी, थोड़ा ही देना बस बस. ते ज़्यादा मत देना, थोड़ा ही देना. प्रसाद है, वो हिसाब से खाना पड़ता है. तसंच कांदा लिंबू तुम्हाला बघू शकता, सर्व गोष्टी इथे भेटतील. 1 की 2 दे देना. तर मित्रांनो तुम्हाला जेवढा प्रसाद पाहिजे तेवढाच घ्या आणि इथे टाकून नका देऊ. तर मस्त कुठे एक फॅनच्या खाली बसू आपण. तसंच इथं आल्यानं तुम्हाला ठेसा देखील असतं. ठेसा, तर पाणीची बॉटल तुम्ही सोबत आणली तरी चालेल. आपण सोबतच आणलं पाण्याची बॉटल. आता जस्ट आपण 1 वाजले आणि समृद्धी मार्गावरती लागल्या. तर बघू आता आपण किती वाजेपर्यंत आपल्या भिवंडीमध्ये पोहोचू. हा, इथनं 200च्या आसपास असणार आहे. जावला हॉटेलला तुम्ही जा. समृद्धी महामार्गावरने येताना आपल्याला आता फक्त 45 मिनिटं लागल्या घोटीला शिर्डीवरनं. जर आपण कालच्या रोडनी ज्या टायमाला पहिले रेग्युलर येत होतो त्या रोडने येता येता आपल्याला 2.5 तास, म्हणजे किती फरक तुम्ही बघू शकताय. भरपूर असा फायदा समृद्धी महामार्गाचा. पण नियमांचं पालन करूनच तुम्ही या रस्त्यावरती गाडी चालवा. स्पीड लिमिट 120 आहे. नॉन स्टॉप गाडी आपण इथपर्यंत आणली शिर्डीवरनं, समृद्धी महामार्गावरनं. कुठे गाडी थांबलीच नव्हती. आपण कुठे थांबलो पण नाही, वॉशरूमला पण नाही थांबलो ना, कुठेच थांबलो नाही. तर आपण 1.5 तासामध्ये फायनली इथपर्यंत पोहोचलोय. समृद्धी म्हणजे आता मी वडपे गावाच्या इथे आलो, म्हणजे समृद्धी मार्ग झाला आपला भिवंडीमध्ये पोहोचलोय.
तर 1.5 तासामध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो. म्हणजे किती समृद्धी महामार्गाचा आपल्याला फायदा आहे.